जमिनीच्या खरेदी व्यवहार प्रकरणावरनं हा सगळा गदारोळ सुरू झालेला आहे। ते प्रकरण नेमकं काय आहे, अशी काय अडचण आहे की पार्थ पवारांवरती टीका होतेय आणि या जमिनीचा व्यवहार वादाचा व्यवहार मानला जातोय, ते सुद्धा आपण पाहूया। हे प्रकरण नेमकं काय, तर पुण्यातल्या कोरेगाव पार्कात एकूण 40 एकरांची जागा आहे, ती याच वादग्रस्त जमिनीची किंवा खरेदीची जागा आहे। 1819 साली ही जागा महार वतनदारांना दिल्याची एक सनद आपल्याला पाहायला मिळते। तर 1957 साली सरकारकडनं ही जागा बॉटॅनिकल डिपार्टमेंटला देण्यात आली। 1962 सालापर्यंत या जागेवरती कोणतंही केंद्र उभारण्यात आलेलं नव्हतं, ही जागा मोकळी होती। 1962 साली फेरफार झाले, त्यानंतर ही जागा भाडेतत्वावरती भारतीय वनस्पती सर्वेक्षण केंद्राकडे सुपूर्द करण्यात आली। 40 एकरांची जागा आणि 40 एकरांपैकी 3 एकरांमध्ये वनस्पती सर्वेक्षण केंद्र आणि उर्वरित जागेवरती जंगल असं नियोजन होतं। तर 2006 साली वतनदारांकडनं शीतल तेजवानींना या संपूर्ण जागेची पॉवर ऑफ अटॉर्नी बहाल करण्यात आली। पॉवर ऑफ अटॉर्नीद्वारे तेजवानींकडनं ही जागा पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला दिली गेल्याचा आरोप होतोय। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी